सर, काल जी रावेत परिसरामध्ये जी दुर्घटना घडली त्याला नेमकं कोण कारणीभूत आहे? ती जी होर्डिंग होती ती अधिकृत होती की अनधिकृत होती, आणि जर अनधिकृत होती तर त्यावर कारवाई का करण्यात आली नाही? आपली हे जे होर्डिंगचं काल दुर्दैवानी जे घटना घडली आहे त्याच्यामध्ये मला आतापर्यंत माहीतच आहे 5 लोकांची दुर्दैवानी मृत्यू झाली आहे. 3 लोक आपले जखमी आहे. जखमी लोक आहे 2 आपल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, 1ला कदाचित आज आपण डिस्चार्ज करणार आहोत. दुसरी जी महिला आहे त्यांना फ्रॅक्चर झाला आहे पण शी इज स्टेबल, ऑल व्हायटल्स आर स्टेबल. वी आर कीपिंग हर अंडर ऑब्झर्वेशन आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर निर्णय घेणार आहोत. जे एक आमचा तिसरा व्यक्ती जे जखमी आहे तो त्याला आधी ओजस हॉस्पिटलमध्ये, पण नंतर मला वाटला की त्याला हायर सेंटरला पाठवायची गरज आहे म्हणून त्याला आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे. त्याच्या व्हायटल्स आम्ही मॉनिटर करतोय आणि डॉक्टर्सच्या सांगण्याप्रमाणे आपण पुढची त्याच्यामध्ये सगळा 100% त्याला बेस्ट मेडिकल हेल्थ अवेलेबल होईल याची आम्ही काळजी याच्यामध्ये घेतोय. जे 5 लोकांची दुर्दैवानी मृत्यू झाली आहे त्यांचा एक नातेवाईकांनी बॉडी आम्ही त्यांना हँडओव्हर केलेला आहे. त्यांचा फ्युनरलचा पण कदाचित आता प्रोसेस त्यांचा सुरू आहे. एक जे 2 इतर नातेवाईक आता येत आहे आमच्याकडे. 2 ज्यांची मृत्यू झाली, एक कर्नाटक मूळ असल्यामुळे आणि एक यूपीचे मूळ असल्यामुळे त्यांच्या परिवार आता डिसिजन घेत आहे. बहुतेक ते त्यांना यूपी किंवा कर्नाटकमध्ये घेऊन जात आहे. तो पण आपण सगळं त्यांना ॲम्ब्युलन्स पासून सगळं त्यांना फॅसिलिटेट करून देतोय. राहिला मुद्दा जे आपलं इलिगल होर्डिंगचा, तर हा जे होर्डिंग आहे ते आपलं मागच्या वर्षी महानगरपालिकेने 433 होर्डिंगला नोटीस बजावली होती, ज्यांना आमची परवानगी नाही, अनऑथराईज आहे म्हणून त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्या संदर्भातली काही कारवाई सुद्धा करण्यात आली. काही होर्डिंग्सला काढण्यात सुद्धा आला. दरम्यानच्या काळामध्ये होर्डिंगचे सर जे असोसिएशनचे लोक आहेत ते मान्य उच्च न्यायालयाच्याकडे त्यांनी याचिका दायर करण्यात आल्यामुळे मई 2022 मध्ये मान्य उच्च न्यायालयाने, बॉम्बे हायकोर्टनी याच्यामध्ये असा निर्देश दिला, असा इंट्रीम आदेश दिला ज्याच्यामध्ये स्टेटस को मेंटेन करण्यासाठी आणि काही कोअर्सिव्ह ऍक्शन न घेण्यासाठीचा त्याच्यामध्ये इंट्रीम आदेश होता. तो नॉर्मल इंट्रीम आदेश असतो, प्रत्येक आपली याचिकामध्ये तसा आदेश असतो. ते आदेश नंतर काही आपली हिअरिंग झालेली आहे, त्याच्यामध्ये ते इंट्रीम आदेशाला कंटिन्यू करण्यात आलेला आहे. इंट्रीम प्रोटेक्शन असल्यामुळे कोर्टाचे मार्फत त्याच्यामध्ये काही महानगरपालिकेने कोअर्सिव्ह ऍक्शन काढण्याच्या साठीचा घेतलेला नाहीये. मात्र आजचा जे कालचा जे आपला इन्सिडेंट झाला त्या अनुषंगाने आम्ही मान्य कोर्टाला सुद्धा आता इंटिमेट करणार आहोत आणि पुढे ऑनरेबल कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण पुढची कारवाई याच्यामध्ये करणार आहोत. सर, थोडक्यात असं म्हणता येईल का की म्हणजे हा सब्जेक्ट, हा विषय जो आहे न्यायप्रविष्ट असल्यामुळे कालच्या घटना घडली आणि त्यामुळे कारवाई करता आली नाही? आत्ताच जस्ट मी तुम्हाला सांगितलं, इंट्रीम आदेशाच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये कारवाई नाही केली, पण तो इंट्रीम आदेश आपला संपूर्ण ज्युरिस्प्रुडन्स मधला खूप एक नॉर्मल पार्ट असतो. दुर्दैवानी अशी झाली की काल आपला वारा, आणि तुम्ही जर बघितलं असेल त्याच पर्टिक्युलर एरियामध्ये वारा रावेत केवढे भागामध्ये जास्त होता आणि त्याचा वेग पण भरपूर जास्त होता आणि त्याच्यामुळे ते आपल्या दुर्दैवानी घटना घडलेली आहे. सर, पण हे इंट्रीमचे आदेश जरी असले पण जे स्ट्रक्चर उभारतात त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करणं गरजेचं असते, त्याला तर काहीतरी गाईडलाईन असतील, कारण की तिथे बाजूचा पण जो एक होर्डिंग आहे तो एवढं वीक कंडिशनमध्ये आहे की तो पण कधीच कोलॅप्स होऊ शकतो. स्ट्रक्चरल ऑडिटचा डेफिनेटली याच्यामध्ये मुद्दा असतो. आपण जेव्हा एखाद्या होर्डिंगला परवानगी देतो, ऑथराईज परवानगी देतो, त्यावेळी स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा येतो. आता मी सांगतो तुम्हाला 433ला आम्ही परवानगी देणार नाही असं आपण त्यांना करून आपण काढायचा त्यांना नोटीस दिला होता, ज्याच्या विरुद्ध ते कोर्टामध्ये गेले. स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा एक प्रमाणे तेव्हा येतो जेव्हा आम्ही त्यांना परवानगी द्यायला पुढे जाऊ किंवा जेव्हा आपण त्यांना लायसन्स देऊ, त्यावेळी आपण स्ट्रक्चरल ऑडिट त्यांचा चेक करतोय. सर, वारा वादळमध्ये हे काही आपल्या हातात नाही, पण त्या हायवे लगतच किंवा शहरामध्ये अशा बऱ्याच साऱ्या होर्डिंग्स आहेत, म्हणजे मग शहरातल्या लोकांचा जीव धोक्यात आहे का यामुळे? म्हणजे जर काय त्याच्या जस्ट टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, मागचे 1 वर्षामध्ये 64 होर्डिंग म्हणजे हे 433चे व्यतिरिक्त, ज्याच्यामध्ये आपण 15 होर्डिंग काढले, 37 लोकांनी स्वतःहून होर्डिंग काढले आणि 12 आमचे काढायचे आपल्या प्रोसेसमध्ये आहे. तर या 64 होर्डिंगवर मागच्या वर्षी हे 433 मध्ये नव्हते म्हणून आपण त्यांच्यावर ऍक्शन सुद्धा घेतलंय. तर मुद्दा असा नाही की महानगरपालिका ऍक्शन घेत नाही, वेळोवेळी आपण ऍक्शन घेतोय, होर्डिंगला सुद्धा काढतोय. काही वेळा आता याच्यामध्ये कोर्ट केसच्यामुळे सिच्युएशन असं क्रिएट झाली की आपण त्यांना काढू शकलो नाही, पण 64 होर्डिंगवर आपण कारवाई ऑलरेडी केलेली आहे, ज्यांना आपण काढला सुद्धा आहे किंवा लोकांनी स्वतः काढलाय बिकॉज आपण त्यांना नोटीस बजावलं होतं. तर डेफिनेटली जे होर्डिंग्सला आपण परवानगी देतोय त्यांना आपण खात्री करून घेतो परवानगी देताना, मात्र त्याच्यामध्ये पण काही व्हायोलेशन आहे काय ते पण आपण बघतोय. आता डेफिनेटली या इन्सिडेंटच्या निमित्ताने आपण अजून अग्रेसिव्हली त्याला बघू, जेणेकरून त्या ठिकाणी सुद्धा शासनाची जी मई 2022ची होर्डिंग पॉलिसी आली आहे ते पण फ्लाउट होणार नाही
आणि किती इव्हेंट प्रेशरसाठी कसा स्ट्रक्चर करता येईल तो पण त्याच्यामध्ये आपण उहापोह करून त्याच्या संदर्भातलं सुद्धा आपण लवकरात आता या आठवड्यामध्ये गाईडलाईन्स काढू. सर, ह्या घटनेतील जे मृतक आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन महापालिकेकडून मिळावा, त्यांना नोकरी मिळावी, याच्यासाठी काल उशिरापर्यंत म्हणजे आंदोलन सुरू होतं. नेमकं काय भूमिका आहे महापालिकेची यामध्ये? महापालिकेची भूमिका याच्यामध्ये मान्य पालकमंत्री महोदय, मान्य जे आमचे वरिष्ठ आहे त्यांच्याशी आपण विचार विनिमय करून राज्य शासनाचे विचार विनिमय करून याच्यामध्ये एक निर्णय घेतला जाणार आहे. महानगरपालिकेच्या तर्फे असेल किंवा राज्य शासनाच्या तर्फे असेल तो आलेदा तुम्हाला आम्ही कळवणार. तर सर, सकारात्मक विचार काय केला जाईल का त्याच्यावर? डेफिनेटली सकारात्मकच विचार आपण याच्यामध्ये करतोय, पण नेमका काय असणार आहे, कोणते याच्यामधून असणार आहे, अमाऊंट काय असणार आहे, आय थिंक शॉर्टली विल बी एबल टू. सर, काल पोलिसांनी म्हणजे रावेत पोलिसांनी स्वतः म्हणजे सुमोटो त्यांनी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केलेला आहे. महापालिका त्याच्यामध्ये काही इनिशिएटिव्ह घेईल का? महापालिकेकडनं स्वतः काही कंप्लेंट वगैरे करण्यात येईल का? पोलिसने ऑलरेडी सुमोटो करण्यात आल्यामुळे इन्सिडेंटमुळे याच्यामध्ये काही वेगळी भूमिकाची गरज नाही राहणार आहे. डेफिनेटली या केसची तपासणी करतेवेळी याचे मार्फत पोलिसांचे मार्फत जे काही तपासणीचे मध्ये आपले तर्फे जे काही डॉक्युमेंट्स किंवा जे काही पोलिसांना लागेल आपल्या लिगल प्रोसेसप्रमाणे ते सगळं महापालिका 100% त्यांना सहकार्य सुद्धा करणार आहे. आणि क्वाईट शुअर याची तपासणी करताना पोलीस प्रशासनचे मार्फत जे काही प्रश्न विचारले जातील त्यांचा आम्ही वेळोवेळी. सर, याच्याशी रिलेटेड लास्ट क्वेश्चन म्हणजे जर शहरात अशा प्रकारच्या दुर्घटना परत घडू नये याच्यासाठी जरी तो शब्द म्हणजे विषय अंडर प्रोसेस असला ज्युडिशियरी, बट आपण काय काळजी घेणार आपल्या लेवलवर म्हणजे शहरात? आम्ही ज्युडिशियल प्रोसेसमध्ये सुद्धा जसं मी सांगितलं या इन्सिडेंटला विल इंटिमेट द हायकोर्ट व्हेरी शॉर्टली. आपण त्यांना इंटिमेट करून त्यांना जे ग्रॅव्हिटी कालची इन्सिडेंटची झाली ते हायकोर्टचे सुद्धा लक्षात आणून देणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त जसं मी आता सांगितलं 64 होर्डिंगवर आपण ऑलरेडी ऍक्शन मागच्या वर्षामध्ये घेतलेली आहे. जे होर्डिंगला ऑलरेडी परवाने देण्यात आले त्यांनी तर काही आपलं हे केलं नाही. सगळ्या सर्व होर्डिंगचा आम्ही सर्व्हे पण करू.